देशातील सगळे आतंकवादी सरकारनं संपविले पाहिजेत. मग आता हे आतंकवादी कोण आहेत? तर हे आतंकवादी आहेत सुशिक्षित बेरोजगार तरुण, विद्यार्थी आणि ज्यांना कुठंच काम नाही असे सोशल मीडियावरती व्यक्त होणारे तरुण. म्हणजे सोशल मीडियावरती खोट्या बातम्यांना झुगारून स्वतःच न्यूज मीडिया झालेले, न्यूज चॅनल झालेले असे जे तरुण आहेत, हे तरुण म्हणजे आजचे आतंकवादी आहेत. आणि मग देशातला बहुसंख्य हा तरुण वर्ग जर आतंकवादी दिसत असेल सरकारला, तर अशा आतंकवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. मग हे तरुणच जर शिल्लक राहिले नाही, हे आतंकवादी शिल्लक राहिले नाही, किंवा सरकारला प्रश्न विचारणारे शिल्लक राहिले नाही, तर मग सरकारला धोकाच नाही ना. आणि निवडणुका घेण्याची गरज बी नाही. कारण तुमची हुकुमशाही, तुमची इमादशाही बेदरकार आणि बेमालूमपणे चालत राहील. आणि त्यासाठी या देशातला तरुण संपविला पाहिजे, त्याशिवाय सरकारला पर्याय नाही. कारण असे आरोप करून उपयोग नाही. काय म्हणजे तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, ते संजय राऊत म्हणले होते ते काही खोटं नाही. ते म्हणले की एक दिवस या देशातला तरुण या पुढाऱ्यांच्या मागं चपला घेऊन मागे लागण्याची वेळ येऊ शकते. आणि ती वेळ कदाचित त्याही पुढची असू शकते. कारण हे पोरं आता एवढे बिथरलेत, त्यांचे नीटचे पेपर असतील, स्पर्धा परीक्षेचे पेपर असतील, म्हणजे त्यांचं भविष्य जर कुठं सुरक्षित दिसत नसेल, तर हे तरुण पोरं जीव देण्यापेक्षा जीव घ्यायला उठतील ना. आणि मग ही अशी अराजकता किंवा अशी हिंसक परिस्थिती निर्माण करणारे खरे दोषी. म्हणजे तुम्ही जर समजा ह्या देशातला तरुण हिंसक व्हावा, त्यानं सरकार विरोधात आवाज उठवावा आणि सरकारच्या नेत्यांच्या पाठीमागं लागावं, अशी जर त्यांच्यावरती वेळ आणली जात असेल, तर त्यामध्ये ते तरुण दोषी आहेत असं म्हणता येणार नाही. आणि त्यांच्या मानसिकतेवरती विद्रोह करण्याची वेळ जो आणतो तो खरा दोषी. आणि म्हणून जे देवेंद्र फडणवीस म्हटले का नाही, की जंतर मंतरवरती ज्या तरुणांना घोषणा दिल्या, त्या घोषणा या देशाच्या, या राष्ट्राच्या हिताच्या नाहीत. त्याच्यानंतर हे तरुणांचं आचरण हे भविष्यामधील किंवा देशासाठी अराजकता आणणारा आहे असं म्हटलं. अहो, अराजकता आणणारं नाही, अराजकता आलेली आहे. महागाई वाढलेली आहे, वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत, शैक्षणिक शुल्क वाढलेली आहेत. मग मला सांगा की तरुणांच्या हातामध्ये एक तर नोकरी नाही, त्यांचे लग्न होत नाहीत, त्यांना उद्योग व्यवसायाला पैसा नाही, मग त्यांनी काय करायचं? म्हणजे आता फक्त आर्थिक अराजकता आहे, शैक्षणिक अराजकता आहे, सामाजिक अराजकता कदाचित तुम्हाला अपेक्षित असेल. आणि म्हणून तुम्ही भविष्याचं हे चिंतन मीडियाच्या माध्यमातून मांडलं असेल, तरुणांच्या माथी ते थोपलं असेल. परंतु करते करविते तर हे सरकारच आहे, सत्ताधारीच आहे. लोकांनी गुन्हेगार व्हावं यासाठी ड्रग्ज, मॉर्फिन असे जे रोज साठे सापडत आहेत ते कोट्यावधीचे आहेत. मग ते साठे कोणाचे आहेत? ते असे धंदे करणारे लोक बिनधास्तपणे, राजरोसपणे ट्रकाच्या ट्रका घेऊन विकतायत बाजारामध्ये. विषारी दारूमुळं लोक मारतायत. मग ही अराजकता नाही? ह्या लोकांवरती मरण्याची वेळ आणणं हे काय आहे नेमकं? हे राष्ट्रप्रेम आहे? हे राष्ट्रहित आहे? म्हणजे लोकांनी मारावं, तुम्ही म्हणाल ते सहन करावं, तुम्ही लादतान ते त्यांनी मुकाटपणे स्वीकारावं, हे राष्ट्रप्रेम आहे का? हे देशप्रेम आहे? म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू नयेत, तुम्ही करताल तेवढा भ्रष्टाचार ह्यांनी दांदळ्यासारखा बघत बसावा. आज जर तुम्ही बघितलं ना, तर रोज पेपरमध्ये फक्त 2 प्रकारच्या बातम्या येतात. एक तर ड्रग्ज विकणारी लोक, आणि दुसरी म्हणजे रोज लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडणारे, लाच घेणारे अधिकारी. मग इतकं प्रमाण वाढलं कसं काय? मग हे भ्रष्टाचार करणारे हे काय तुमचे राष्ट्रप्रेमी आहेत?
म्हणजे भ्रष्टाचार करा, लोकांना लुटा, याला देशप्रेम म्हणायचं, ह्याला राष्ट्रहित म्हणायचं. आणि हे करू नका यासाठी विरोध करणं म्हणजे आतंकवाद आहे का? म्हणजे काय तुम्ही मुख्य पदावर बसलेली माणसं जर अशा पद्धतीचं देशाला दिशाभूल करणारं, तरुणांना दडपणारं वक्तव्य जर करीत असेल तर आदर्श काय घ्यायचा नव्या पिढीने? या राजकारण्याकडून, या सत्ताधाऱ्याकडून देशाच्या हिताचं वर्तन किंवा देशाच्या हिताचं यांनी पाऊल काय उचलायचं हा मोठा प्रश्न आहे. मग मला सांगा की आजचा तरुण जर असा ऊसासारखा जर पिळवटून त्याचा रस काढला जात असेल तर या देशामध्ये या तरुणांचं भवितव्य संपलेलं आहे, हे उघड आहे. आणि असे जर तरुण खरोखरच आतंकवादी वाटत असतील तर हे काही 30-35 कोटी 65 कोटी जे काय असतील तरुण, यांना या देशामध्ये ठेवू नका ना. ते पाकिस्तानी आहेत ना, ते बांगलादेशी आहेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर हाकलून द्या त्यांना. या तरुणांना या देशामध्ये जागा देऊ नका. तुमच्यासारखे भ्रष्टाचारी, त्याच्यानंतर गुन्हेगार लोकांना जवळ करणारे हे सगळे देशप्रेमी लोक, आणि ह्या देशप्रेमी लोकांचा देश तयार करा. इमानदार लोकांना हाकलून द्या, इथं ठेवू नका. कारण काय माहिती का की या संघर्षामधून विनाकारण देशविघातक एखादं आंदोलन भविष्यामध्ये उभं राहिलं तर त्याचं पाप कशाला अंगावर कोणी घेता? आंदोलन मोडीत काढणं, आंदोलकावरती गुन्हे दाखल करणं ही या देशातली खरी लोकशाही आहे. आणि अशी लोकशाही आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना अभिप्रेत असावी. म्हणजे इथं इमानदार लोकांवरती, गुणवान लोकांवरती, न्याय मागणाऱ्या लोकांवरती आतंकवादी म्हणणारे हे मुठभर आहेत. आणि हे मुठभर लोक जर अशा बहुसंख्य लोकांवरती आरोप करीत असतील तर खरे आतंकवादी हे मुठभरच असले पाहिजेत ना. बहुसंख्य लोक आतंकवादी कसे असू शकतील? कारण हा देश बहुसंख्य लोकांचा आहे, मुठभर आतंकवाद्याचा नाही. मुठभर त्याच्या विरोधात कपट कारस्थान करणाऱ्यांचा हा देश नाही. आणि तुम्हाला जर हा विद्यार्थी, हा युवक, हा तरुण जर या आंदोलनात येऊ नये असं वाटत असेल, त्यांनी आंदोलनं करू नये असं वाटत असेल तर त्या पद्धतीनं पारदर्शकता या सत्तेमध्ये, या प्रशासनामध्ये असली पाहिजे. जर पारदर्शकता असेल तर कोणाला हौस आहे आंदोलनं करायची, रस्त्यावर उतरण्याची? ती वेळच येणार नाही ना. कारण चुका होत आहेत, चुकीच्या पद्धतीनं सत्ता जाते, सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतायत म्हणून लोकांना रस्त्यावरती उतरावं लागतंय. आणि जर सत्ताधारी जर चांगल्या पद्धतीनं मार्गावर असतील, लोकांना नोकऱ्या देऊ शकत असतील, चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकत असतील तर ही मागणी कमी करणारच नाही ना.